नमस्कार मंडळी. आपण मागच्या चिंतनामध्ये दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं महत्त्व आणि एकादशीची निगडीत असलेली कथा ऐकलेली आहे. मागच्या वेळेस आपण पुत्रदा एकादशी आणि तिचं महत्त्व समजून घेतलं आणि आत्ता येणारी एकादशी आहे ती अजा एकादशी. अजा एकादशीचं महत्त्व देखील आगळं वेगळं आहे आणि त्यामागे असलेली कथा देखील अत्यंत विलक्षण आहे. आपण एकादशीची कथा ऐकणार तर आहोत, पण त्याआधी अज किंवा अजा या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपण पाहूया. अज या शब्दाचा अर्थ आहे अजन्मा, ज्याला सुरुवात नाही, ज्याला अंत नाही. ते परमेश्वराचं स्वरूप कालातीत अनंत आहे. अज हा शब्द परमेश्वराच्या अविनाशी शाश्वत स्वरूपाला उद्देशून आहे. या अजन्मा अनंत परमेश्वराची साधना, व्रताचरण, पूजन हे मर्त्य मानवाला त्याच्या सर्व पापापासून मुक्ती देणारं आहे. या एकादशीचं महात्म्य वर्णन करताना या एकादशीशी निगडीत असलेली राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा पुत्र रोहित यांची अत्यंत अद्भुत अशी कथा आहे. प्राचीन काळी अयोध्येच्या ठिकाणी सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र राज्य करत होता. अत्यंत सत्यवादी, धर्मप्रिय, धर्मनिष्ठ आणि दयाळू म्हणून तो ख्यातनाम होता. राजा हरिश्चंद्राची अत्यंत रूपवान, सुंदर, सत्शील, सद्गुणी पत्नी तारामती होती आणि या दाम्पत्याला रोहिताश्व नावाचा एक अतिशय सुंदर पुत्र होता. तारामती पतिव्रतेप्रमाणे वागत असे, तिचं आचरणही तसंच होतं. राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा इतकी प्रचंड होती, दानशीलता इतकी प्रचंड होती की अगदी स्वप्नात देखील त्यांनी कोणाला जर दान दिलं असं त्याला स्वप्न पडलं तर ते स्वप्नातलं दिलेलं दान सत्यात उतरवण्याची तो पराकाष्ठा करत असे. त्याच्या या सत्यवादी वागण्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून विश्वामित्र ऋषींनी एके दिवशी त्याची कसोटी घ्यावी या दृष्टीने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि स्वप्नामध्ये राजांकडून त्यांनी दान मागितलं. स्वप्नात दिलेले वचन तो पूर्ण करतो की नाही हे पाहण्यासाठी, त्याची परीक्षा घेण्यासाठी विश्वामित्र त्याच्या राज्यसभेत आले आणि त्यांनी स्वप्नदर्शनाप्रमाणे दान मागितले. तू स्वप्नात मला दान दिलेले आहेस आणि आता तू तुझा शब्द खरा कर. राजाने आपलं स्वप्न आठवलं आणि त्याला कळलं, अर्थात विश्वामित्रांनीही त्याला सांगितलं की तू तुझं सर्व राज्य मला दान म्हणून दिलेलं आहेस. आता तुझ्या राजगादीवर माझा अधिकार आहे, तुला आता इथं थांबता येणार नाही. राजा हरिश्चंद्र खराच अत्यंत सत्यवचनी होता. राजाने कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता विश्वामित्रांना आपला राज्याचा कारभार हस्तांतर केला आणि आपली बायको आणि आपला मुलगा यांना घेऊन त्यांनी आपलं राज्य सोडलं. आपल्या पत्नी आणि पुत्रासह त्यांनी एवढ्या सुसंपन्न राज्याचा त्याग केला. तिघेही राज्य सोडून वनवासाला निघून गेले. अयोध्येचा राजा वनवासी झाला. आपल्या पत्नी आणि पुत्राला जगवण्यासाठी नाना तऱ्हेचे कष्ट तो करू लागला आणि मजल दरमजल करत तो काशीनगरीमध्ये आला. काशीनगरीत परिस्थितीमुळे राजाला आपल्या पत्नीचा आणि मुलाचा त्याग करावा लागला आणि राजा स्वतः काशीच्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा डोंब, म्हणजे आजच्या भाषेत स्मशानात काम करणारा एक कर्मचारी झाला. स्मशानात येणाऱ्या देहावर अंत्यसंस्कार करायचे, त्यांच्याकडनं योग्य ते शुल्क घ्यायचे आणि त्यावर गुजराण करायची. राजपत्नी तारामती आणि तिचा पुत्र रोहिताश्व यांच्या जीवननौकेने वेगळेच वळण घेतलं.
तारामतीला एका श्रीमंत माणसाच्या घरी दासी म्हणून काम करावं लागलं, तेथे रहिवास पत्करावा लागला. महाराणी तारामती दासी बनली आणि आपल्या पुत्रासह अत्यंत हलाखीचं, गरिबीचं जीवन कंठू लागली. राजा हरिश्चंद्राची अवस्था देखील अत्यंत कठीण होती. स्मशानातले नियम पाळून तो सचोटीने काम करत असे, पण इथंही त्याची दैवगती इतकी न्यारी होती की आपल्याला त्याची कल्पना करता येणार नाही. तारामती आणि रोहिताश्व जिथे राहत होते तिथे एके दिवशी रोहिताश्वाला सर्पाने दंश केला आणि रोहिताश्व मृत झाला. आपल्या मृतपुत्राला घेऊन निर्धन तारामती स्मशानात आली. काळा घनघोर अंधार, स्मशानामध्ये 4-5 चिता पेटलेल्या आणि त्या ठिकाणी अत्यंत काळवंडलेला असा एक डोंब फाटक्या तुटक्या धोतरामध्ये हातामध्ये दंड घेऊन उभा होता. तारामती आपल्या मृतपुत्राला घेऊन त्या डोंबाच्या समोर आली आणि तिने त्या डोंबाला याचना केली. तारामती जाणत होती, पण तारामतीला आपल्याच पतीने म्हणजे राजा हरिश्चंद्रांनी ओळखले सुद्धा नाही, कारण तिचीही अवस्था अत्यंत हलाखीची होती. कृश झाली होती, अंगावरची वस्त्रे मलिन झाली होती आणि अत्यंत कृश असा दिसणारा एक पुत्राचा देह, अर्थात मृत पुत्राचा देह घेऊन ती आली होती. हात जोडून उभी होती. रडून रडून तिच्या डोळ्यातली आसवं वाळून गेली होती, तरीही अत्यंत केविलवाण्या स्वरामध्ये ती राजाला सांगत होती, म्हणजे डोंबाला विनवण्या करत होती की ह्याच्यावर संस्कार करावा, हा माझा मुलगा आहे. पण राजाला मात्र ती तारामती आहे आणि तो आपला मुलगा आहे याची जाण नव्हती. तेव्हा तो धर्मनिष्ठ राजा तिला म्हणतो की या मृतदेहावर मला संस्कार करता येणार नाहीत आणि तुला जर संस्कार करून घ्यायचे असतील तर यासाठी लागणारं शुल्क तुला भरावं लागेल. निर्धन असलेल्या स्त्रीजवळ फाटक्या पदराशिवाय काहीच नव्हतं. तारामतीने आपल्या पतीला ओळखलं, हात जोडलंय आणि तिने म्हणलं की हे राजन, हा दुसरा तिसरा कोणी नाही, तुझाच अत्यंत प्रिय पुत्र रोहित आहे आणि तू आपल्याच प्रिय पुत्रावर संस्कार करण्यासाठी माझ्याकडून शुल्क मागत आहेस. तेव्हा राजा जरी जागा झाला, त्याला ओळख पटली, तरीसुद्धा तो धर्मनिष्ठ राजा तिला म्हणतो, नियम सर्वांसाठी सारखा आहे. येथे मला माझ्या मुलासाठी वेगळा नियम नाही. ठरल्याप्रमाणे शुल्क दिल्याशिवाय त्याचा अंत्यसंस्कार होणार नाही. आकाशस्थ देव विश्वामित्र राजा हरिश्चंद्राची ही निष्ठा पाहत होते. तारामतीची वेदनादायी अवस्था, दुःख भरलेल्या अंतःकरण आणि समोरच पडलेला त्यांच्या पुत्राचा देह, अत्यंत गंभीर परिस्थिती, दुःखदायी, वेदनादायी. पण हे सगळं होतं की राजा आपल्या वचनाला जागतो किंवा नाही ही पाहण्याची कसोटी. विश्वामित्राने त्याची ही कठोर परीक्षा देखील घेतली. स्मशानात डोंब झालेला राजा, त्याची हतबल पत्नी आणि त्याचा मृतपुत्र, त्याच वेळी त्याच ठिकाणी विश्वामित्र प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की राजन, तुझी सत्यनिष्ठा, धर्मपालन आणि त्याग आम्ही पाहिला आणि तू तुझ्या कसोटीत परीक्षेत यशस्वी झाला आहेस. मी तुझ्याकडून घेतलेलं तुझं राज्य आणि तुझं सगळं वैभव मी तुला परत करतो. विश्वामित्र आणि देवांच्या कृपेने मृतपुत्राला संजीवनी प्राप्त झाली आणि राजाला त्याचं वैभव. राजा हरिश्चंद्र जेव्हा डोंबाचं काम करत होता तेव्हा त्याची त्याही परिस्थितीत ऋषी गौतमांनी भेट घेतली होती आणि त्यांनी राजाला उपदेश केला होता की राजन, तू तुझ्या या कर्मातून मुक्त होशील. तुला तुझं गेलेलं गतवैभव प्राप्त होईल, पण त्यासाठी तुला नारायणाला शरण जावं लागेल.
आणि अजा एकादशीचे व्रत करावं लागेल. राजानं त्याप्रमाणे गौतम ऋषींच्या आदेशाचं पालन केलं, एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या आचरणातूनच राजा आपल्या जीवनाच्या कठीण परीक्षेत यशस्वी झाला आणि त्याला त्याचं राजवैभव प्राप्त मिळालं. राजाच्या हातून नकळत घडलेली पाप त्याचा निराश झाला, त्याला सत्याचं सामर्थ्य मिळालं. देवदेवता राजावर प्रसन्न झाल्या. मित्रांनो, या एकादशीचं व्रत केल्याने पूर्वजन्मातली आणि वर्तमानातली सकल पापे नष्ट होतात आणि व्रत करणारा अर्थातच मोक्षास प्राप्त करतो. जे लोक संकटात असतात, अडचणीत असतात, त्यांनी या एकादशीचं व्रत करावं. त्यांना त्याचा योग्य लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.